असे कुठले कुठले ऍक्सिडेंट आहे, असे कुठले कुठले इन्सिडेंट आहे ज्यामुळे माणसाला छाती बंद पडू शकते, ज्यामुळे माणसाची ब्रीथिंग सिस्टम बंद पडू शकते, जिथं आपल्याला ऑक्सिजन देण्याची, एक्सटर्नल ऑक्सिजन देण्याची गरज आहे. नदीमध्ये बुडल्यानंतर म्हणजे पाणी इनहेल झाल्यानंतर एक्सलंट, शॉक बसल्यानंतर एक्सलंट. ओके, जिथं आपण पोल्युशन मध्ये जातो, आग लागल्यानंतर श्वास बंद पडू शकतो, एक्सलंट. व्हायरल इन्फेक्शन आहे सध्याची, आपण करोनामध्ये बघा व्हायरल इन्फेक्शन मध्ये होऊ शकतं, ज्यादा कफ कोल्ड असेल तर होऊ शकतं. म्हणून शॉक बसल्यानंतर, नदी पाण्यात बुडाल्यानंतर, फायर मध्ये आपण सापडलो तर, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, बाकीचे वायू आतमध्ये गेले तर व्हायरल इन्फेक्शन झालं. आपल्याला अशा ठिकाणी, आता व्हायरल थोडं बाजूला ठेवू, पण हे ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंटचे वेगवेगळे प्रकार आहे. कधीतरी आपण मणक्यावर पडलो तर, तुम्ही जर हाईटवरनं मणक्यावर जर पडली मित्रांनो, तर आपली सिस्टम बंद होऊन जाते, त्यावेळेस सुद्धा श्वास घेता येत नाही. अशा प्रत्येक ठिकाणी जिथे ब्रीथिंग सिस्टम, जिथे एअरवेज सिस्टम कोणी जर जोरात इथे तडाखा दिला किंवा आपल्याला बसला तरी देखील एअरवेज, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन बंद होतं. आता जर तुम्ही हाईटवरनं मणक्यावर पडले तर तुमचं सर्क्युलेशन बंद होतं, त्यामुळे बाकीची सिस्टम बंद होते. मग असे वेगवेगळे इन्सिडेंट आहे, असे वेगवेगळे ऍक्सिडेंट आहे जिथं ब्रीथिंग सिस्टम बंद पडू शकते. मग अशा ठिकाणी ब्रीथिंग सिस्टम बंद पडल्यानंतर आपल्याला आर्टिफिशियल ब्रीथिंग देणं गरजेचं आहे. मग आर्टिफिशियल ब्रीथिंग म्हणजे काय? एक, ऑक्सिजन टँकच्या मदतीने आपल्याला ऑक्सिजन देणे, आणि दुसरं फर्स्ट एड थ्रू, फर्स्ट FIRST, फर्स्ट एड AID, फर्स्ट एड थ्रू आपण पुढच्या व्यक्तीला टेम्पररी किंवा सस्टेनेबल ऑक्सिजन सप्लाय करू शकतो. आता हा ऑक्सिजन बंद होतो किंवा ब्रीथिंग सिस्टम बंद होते किंवा ऑक्सिजनचं प्रमाण न मिळाल्यामुळे किंवा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे माणूस वर्क करत नाही, याचे 3 वेगवेगळे वे आहे मित्रांनो. पहिलं, एअरवे डॅमेज झाला, एअरवे बंद झाला, एअरवे सिस्टम इनहेल झाली, आउट झाली, अनयुजेबल झाली, तर देखील आपली छाती वर्कआउट करत नाही, आपल्याला ऑक्सिजन घेता येत नाही. एअरवेज, नोझल कॅव्हिटी, नाकापासनं तर आपल्या फुफ्फुसांपर्यंत, हृदयापर्यंत, एअरवेज जिथनं हवा जाते, वे रस्ता, एअरवे. दुसरं, आपली ब्रीथिंग बंद झाली तर, छातीची जी सिस्टम आहे ती जर बंद झाली, ब्रीथिंग जर बंद झाली तरी देखील आपल्याला ऑक्सिजन डिफिशियन्सी होते, म्हणजे एअरवेज चालू आहे पण ब्रीथिंग चालू नाही. आणि तिसरं, सर्क्युलेशन बंद झालं. बॉस, ऑक्सिजन आला सिस्टम मध्ये, तो प्युरिफाय झाला, पण ज्या सिस्टम तो पुढे बॉडीमध्ये पास होणार आहे तो पासच जर झाला नाही तर दबाव येईल ना छातीवर, फक्त ऑक्सिजन येत राहील, पण जो बनलेला ऑक्सिजन आहे जो सर्क्युलेट झाला नाही तर सिस्टम तशी बंदच होणार आहे. छातीवर दबाव येईल, छाती तशी वर्क होणार नाही, कारण वरनं येणारा अनप्युरिफाय ऑक्सिजन पण आहे आणि बनवलेला ऑक्सिजन पण आहे. म्हणून सर्क्युलेशन सिस्टम, अशा 3 वेगवेगळ्या पद्धती किंवा 3 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहे ज्याच्यासाठी आपल्याला एक्सटर्नल ऑक्सिजन द्यावा लागतो. फर्स्ट एड ह्या कॉन्सेप्टने. फर्स्ट एड म्हणजे काय? फर्स्ट एड म्हणजे कुठलाही अपघात, कुठलाही इन्सिडेंट, कुठलीही इंजुरी झाल्यानंतर इनिशियल स्टेजला आपण जी त्यावर ट्रीटमेंट म्हणता येणार नाही, पहिली जी उपचार करतो, एड्स करतो त्यावर, त्या एडला, ऍक्टिव्हिटीला, त्यावरच्या त्या तात्पुरत्या उपायाला फर्स्ट एड म्हणतात. म्हणून ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला आठवत असेल तर नीट आठवा. जिथे ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करायचंय सपोज आपल्याला, तर तिथे गेल्यानंतर पहिलं आपण जायचं आहे, आपल्याला ऍक्सिडेंट जाणवला तर त्याची वरती बातमी द्यायची आहे, जो आपला अप्पर अधिकारी त्याला, आणि त्यानंतर तेथील लोकांना फर्स्ट एड द्यायचंय. त्यानंतर आपण ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतो. आठवतं ना? पहिला रिपोर्ट करा, दुसरं फर्स्ट एड करा आणि नंतर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनला. म्हणून सेफ्टीच्या लोकांना पहिल्या लक्षात ठेवायचंय, अपघात झाल्यानंतर तिथली कॅज्युअलिटी, जे लोक आहे बळी पडले, त्यांना बाहेर काढायचंय. मग प्रत्येक वेळेस उचलून खांद्यावरून बाहेर काढणं म्हणजे बाहेर काढणं नाही, त्यांना फर्स्ट एड देणं देखील ही फर्स्ट एड आहे आपली. बेसिक उद्देश लक्षात आहे आपल्याला. बऱ्याच साऱ्या उद्देशांमधला कॉर्पोरेट उद्देश आहे सेफ्टीचा लॉस कमी करणे. सोशल आणि ह्युमॅनिटेरियन उद्देश आहे, मानवी आणि सामाजिक उद्देश आहे आपला जीवितहानी कमी करणे. आणि एक फर्स्ट रोल आहे आपला की
की तेथे ऍक्सिडेंट मध्ये सापडलेले लोक आहेत त्यांना उपाययोजना देणे, पहिल्या स्थितीला फर्स्ट एड देणे, अर्थात त्यांना बाहेर काढणे, पण जर बाहेर असेल तर त्यांना पहिला फर्स्ट एड देणे. त्या फर्स्ट एड मध्ये मानवाचा हात पाय मोडला, बाकी काही डोकं वगैरे फुटलं, रक्ताचा हे होतोय, रक्त बाहेर वाहून जाते, ती केव्हा कॉन्सेप्ट होईल सेकंडरी? ती सेकंडरी कॉन्सेप्ट केव्हा होईल? जर ऑक्सिजन सप्लाय बंद असेल तर ही काय झाली? प्रायमरी कन्सेप्ट. आणि जर सपोज एक्झाम्पल घ्या, इन्सिडेंट झाला, माझा पाय किंवा हात ब्रेक झाला, पण छाती चालू आहे, नो इश्यू. म्हणजे तुम्ही कुणाकडे लक्ष देणार? हाताकडे किंवा पायाकडे. इन्सिडेंट झाला, हातपाय पण मोडलेले आणि छातीची सिस्टम पण प्रॉपर चालू नाही, मग तुम्ही हातपायाकडे लक्ष देणार की छातीच्या सिस्टमकडे, रेस्पिरेटरी सिस्टमकडे? बॉस, हातपाय रिपेअर होईल ना. जर रेस्पिरेटरी सिस्टमच बंद पडली, ऑक्सिजन घेणे आणि देण्याची सिस्टमच बंद पडली, तर ते पाय आणि हात मोडले त्याच्याकडे बघून काय उपयोग आहे का? म्हणून फर्स्ट एड मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि इनिशियल स्टेजला काउंट होते ती आहे ऑक्सिजन सप्लाय. आपण आता बघणार आहोत फर्स्ट एड बाय एक्सटर्नल ऑक्सिजन सप्लाय. मग त्यात फर्स्ट एड मध्ये 3 फर्स्ट एड जे कॉमनली रेफर करणारे 3 P आहे. पहिली सिस्टम आहे, फर्स्ट एड मध्ये ऑक्सिजन सप्लायची 3 कॉन्सेप्ट आहे: एअरवेज, ब्रीथिंग सिस्टम आणि सर्क्युलेशन सिस्टम. रक्त जे प्युरिफाय होतं ते ब्रेनकडे जातं. पहिलं ब्रेनकडे गेल्यानंतर लक्षात घ्या सिस्टम कशी आहे. आपण एअरवेजने किंवा नोजने हवा घेतो, हवा हृदयात जाते, हृदयात खूप सारं ब्लड ऍक्च्युअली आहे जास्त प्रमाणात आणि सगळ्या बॉडीमध्ये ब्लड आहे. आपल्या बॉडीला संदेश देवाणदेवाणाचं काम जशा वेन करतात, वेन म्हणजे संवेदनशील सिस्टम म्हणजे आपली जी काय म्हणतात चेतासंस्था ही आहे, ही चेतासंस्था वर्क करते ब्लडनुसार. म्हणून जेव्हा हृदयात ब्लड प्युरिफाय होतं ते पहिलं ब्रेनकडे जातं आणि ब्रेनकडनं ते ब्लड पूर्ण आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमला, जी काही सिस्टम आहे बॉडीमध्ये, त्याला सप्लाय होतं आणि आपल्या शरीराला जे हे द्यायचे, काय द्यायचे, संदेश द्यायचे, ते आपल्याला ब्लड थ्रू ब्रेन सप्लाय करतं. अर्थात त्याला चेतासंस्था एक आहे ती पण मदत करते, पण ब्लड पहिलं ब्रेनकडनं सर्क्युलेट होतं. मग काही प्रमाणात बरेच सारे अंशात त्या थ्रू आपल्याला बरेच फीडबॅक दिले जातात. एन्झाईम सिक्रिशन, ऍक्शन घेणे, रिॲक्शन घेणे, हे जे आपले सगळे निर्णय आहेत ते या सिस्टम थ्रू होतात. मग हे ब्लड सर्क्युलेट होतं, पण या ब्लड सर्क्युलेटमध्ये ऑक्सिजन मिक्स होणं खूप गरजेचं असतं आणि हा ऑक्सिजन आपल्याला नोज आणि त्या एअरवेज थ्रू मिळतो. मग जेव्हा किंवा ऍक्सिडेंट होतं, जसं शॉक बसणं, पाण्यामध्ये बुडणे, आगीत आपण जाणे, तिथे आपली सिस्टम बंद होणे, व्हायरल इन्फेक्शन होणे, तर ह्याच्या पहिल्या इथे इन्सिडेंट ऍक्सिडेंटमध्ये काउंट होतात. यामध्ये 3 वेगळ्या सिस्टमला, म्हणजे एका सिस्टमच्या 3 वेगवेगळ्या पार्टला इंजुरी होते. पहिलं एअरवेजला होते, दुसरं ब्रीथिंग ऍपरेटसला होते म्हणजे ब्रीथिंग सिस्टमला, आणि तिसरं सर्क्युलेशन. आपल्याला जेव्हा फर्स्ट एड द्यायचंय तेव्हा पहिल्यांदा सिस्टमला आपल्याला फर्स्ट एड द्यायचंय एअरवेजला. म्हणून कुठलीही सिस्टम बंद पडली तर काय केलं जातं? पहिलं छातीवर प्रेस दिले जातात. म्हणजे कसे दिले जातात बघा. पहिलं आपल्याला ज्याच्याकडून छातीवर प्रेस द्यायचा आहे म्हणजे नीट बघा, पहिली सगळ्यात मोठी सिस्टम, त्याची छातीच्या पिंजऱ्याला इजा पण होता नाही कामा, खूप सारा प्रेशर पण द्यायचं नाही आणि 2 वेगवेगळे हात पण ठेवायचे नाही, एकात एक 2 हातांची जाळी करायची ह्या पद्धतीने. आणि आपला हा जो पार्ट आहे तो छातीवर टेकवायचा. छाती इकडे हृदय आहे, इकडे बाकीच्या सिस्टम आहे, आपल्याला इथे प्रेस द्यायचा आहे, इथे. आता काही लोक इथे देतात, इथे देऊन, किंवा आपल्याला जर तुम्हाला जनरली म्हणलं तुम्ही इथे प्रेस द्या, इथे पण चालत नाही, इथे द्यायचं आहे. जेंट्स असेल तर इथं द्यायचं आहे, लेडीज असेल तर हे जो आपला पिंजरा इथे आउट होतो ना, म्हणजे एक शेप भेटतो ना अशा पद्धतीचं, तिथे आपल्याला हात ठेवायचा इथे. नाहीतर जी फिमेलची बॉडी लँग्वेज किंवा जे स्ट्रक्चर आहे, तुम्ही जर मध्यभागी प्रेस दिला तर तो प्रेस बसणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीने हाताची जाळी करायची आणि इथे प्रेस द्यायचा आहे ह्या पद्धतीने इथे, ज्याची तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग किंवा व्हिडिओज वगैरे टाकल्या जातील ऑनलाईनला जे आहे. मग त्याने काय होतं बॉस, याने सर्क्युलेटरी सिस्टम वर्कआउट होते. म्हणजे जर थोडेफार ब्लॉकेज असेल, आता अजून एक ठिकाणी ब्रीथिंग बंद होते, ज्यांना अटॅक येतो, हार्ट अटॅक येतो,
ज्यांना ब्लॉकेज असतं अशा वेळेस पण हार्टबीट बंद होतात किंवा ऑक्सिजनची सिस्टम बंद होते. बॉस अशा ठिकाणी काय होतं, ज्या धमन्या असतात आपल्या धमन्या, मोठ्या धमन्या, त्याला ना ब्लॉकेज येतं. आपण जे तेलकट पदार्थ खातो, मसालेदार पदार्थ खातो, आता या क्षणात ह्या व्हायरल अटॅकमध्ये आपल्याला मसालेदार पदार्थ खायचे आहेच आहे. त्यामुळे काय मसालेदार पदार्थांनी किंवा आठवा याच्याशी रिलेटेड आपल्याकडे आताच्या काळात नाही पण पहिल्या काळात लसणाची मिरची जनरल खाल्ली जायची. यू कांट बिलीव्ह, रोज खाल्ली जायची, रोज. असा दिवस उगत नव्हता. आपल्या वडिलांचा काळ, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, त्यांचा जो काळ होता, आता जेव्हा आपण इन द सेन्स ऑफ तुम्ही आहात त्या काळापर्यंत ते रोज लसणाची चटणी खायची, मिरची. त्याने काय व्हायचं बॉस, ब्लड फ्लो कंटिन्यू व्हायचा. तुम्ही जेव्हा खाल किंवा जाऊन आता बनवून जेव्हा खाल तुम्हाला जाणवेल प्रॉपर लसणाची मिरची जेव्हा पाट्यावर वाटून बनवली जाते आणि जेव्हा तुम्ही ती खातात विथ त्याच्याबरोबर कांदा पण असतो आणि तुम्हाला वाटलं तर दूध भाकर पण असते, तेव्हा दूध भाकर नसेल फक्त लसणाची मिरची असेल तेव्हा तुम्हाला घाम येतो, घाम. व्हाय इट इज, तुमची पूर्ण सिस्टम ऍक्टिव्हेट होते. जेव्हा लसणाची मिरची खातात तेव्हा पूर्ण सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ब्लड फ्लो खूप फ्लोली चालतो, खूप फ्लोली म्हणजे लिमिटमध्ये. आणि त्यामुळे जे थोडेफार ब्लॉकेज असतात ते ब्लॉकेज काय येतात, मसालेदार पदार्थ खाणे. लोक मसाला खात नाही का, खातात ना. आपण मसाला तेलात तळून खातो, लोक मसाला हा पाण्यात मिक्स करून खातात. चला आता विषय आला तर चिकन बनवण्याच्या 2 पद्धती. आपली सगळ्यांना कॉमन माहित असणारी पद्धत आहे चिकन उकडून घ्या, आणि दुसरं, आता हा आपल्या सिलेबसचा फरक नाहीये पण लक्षात घ्या, आपण फर्स्ट एड बघतोय. आज आपण जे आर्टिफिशियल किंवा टेक्निकल किंवा मेडिकल टर्म मधलं जे फर्स्ट एड बघतो ना, ते फर्स्ट एड आपली पिढी, मागची पिढी म्हणजे आपल्या पालकांच्या अगोदरची पिढी, आजोबांच्या काळातली पिढी रोजच्या जीवनात वापरत होते. याचं एक एक्झाम्पल, आज आपण टॉयलेटला जातो सुसूला. बॉस मला आठवतंय, फार दूरचा काळ नाही, मला आठवतंय आपल्या भारतात 99% लोक जेंट्स कधीही स्टँडिंग पोझिशन मध्ये सुसूला जात नव्हते, टॉयलेट लघवीला जात नव्हते. हा आत्ताचा 15 ते 20 वर्षाचा काळ आहे, म्हणजे 2000 साल म्हणा, 2000 साल. आपले लोक 100% स्टँडिंग कंडिशन मध्ये लघवीला जातात. नियम हा आहे, आपल्या ज्या हर्निया असतो इथे, आपल्या जे आता बघा किडनी स्टोनचं प्रमाण वाढलं, तुम्हाला बरेच साऱ्या गोष्टी आता हे सांगण्यासारखी खूप आहे. हर्नियाचा इश्यू वाढला, किडनी स्टोनचं प्रमाण वाढलं, हृदयावर दबाव वाढण्याचा प्रश्न झाला, हार्ट अटॅक वाढला, हे जे ब्लॉकेज झाले, ह्याला बऱ्याच साऱ्या कारणामधलं अजून एक कारण, नियर अबाउट 2000 लगान पिक्चर लॉन्च झाला होता 2000 सालापर्यंत मध्ये, तोपर्यंत आपले लोक खाली बसून लघवी करायचे. भारत हा देश असा आहे जो खाली बसून लघवी करायचा. भारत देश असा आहे जो खाली बसूनच पाणी पियायचा. आपल्याकडे अगदी भारत स्वतंत्र झाल्यावर 10, 20, 60, 65, 70 पर्यंत कधीही वरून पाणी पित नव्हते. पाणी ग्लासला तोंड लावून प्यायचे. ते जेव्हापासनं बंद झालं तेव्हापासनं ढेर सुटायला सुरुवात झाली. आपण जेव्हा वरून पाणी पितो, हवा जातो, आपलं एकदा बोलणं झालं होतं, तो गॅस आपल्या पोटात साठला जातो. बाहेर गेल्यानंतर 100% वरून पाणी पिलं पाहिजे. पण आपण आपल्या घरात असतो, आता व्हायरल इन्फेक्शन मध्ये थोडे नियम बदलले, पण घरात असतो तेव्हा आपण गिलास को मुंह लगा के पाणी पिना चाहिए. गांधीजी म्हणत होते गिलास को मुंह न लगाए, त्याचा परिणाम टमी सुटणे. बाहेरच्या देशात सगळ्यात जास्त टमी सुटले, त्याचे कारणही आहे. जसं लघवी करताना बसून करणे, त्याचे फायदे, किडनी स्टोन होत नाही, हर्नियावर ताण येत नाही. आपले हे तुम्हाला पटो अगर ना पटो, हे गुडघ्यांचे जे त्रास झाले ना, याला 2 महत्वाचे कारण, स्टँडिंग मध्ये लघवी करणे आणि स्टँडिंग मधनं पाणी पिणे, तेही वरून पिणे, जे छोटे व्हायब्रेशन आतमध्ये करतात रोज कंटिन्युअसली. वर्षानुवर्ष आपण जसं पाणी भरून पितो ना, वर्षानुवर्ष ती एक व्हायटल प्रोसेस होऊन जाते आणि छोटे छोटे व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यामुळे खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत ज्या आपल्या भारतीय लोकांच्या शरीरातल्या बदलल्या, तरी देखील आजही तुम्ही बघता की आपल्याकडे लोक प्रतिकार जादा करतात. कारण आपल्या जेनेटिक आजोबा, त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांपासून आपल्या शरीरात अजूनही एक प्रकारची प्रतिकार शक्ती आहे. सेफ्टीचे लोक किंवा फायर अँड सेफ्टीचे लोक म्हणून तुम्हाला फक्त इन्व्हेस्टिगेशन, JSA हे माहीत असून उपयोग नाहीये. आपल्याकडे एक अजून कॉन्सेप्ट आहे हेल्थ सेफ्टी, सब्जेक्ट आहे हेल्थ सेफ्टी.
त्यामध्ये ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी काउंट केल्या. इव्हन फर्स्ट एड मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्याल त्याची खूप सारी किंमत आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला जाल ना 18,000 रुपये तुम्हाला पे करायचे फर्स्ट एडच्या ट्रेनिंगचे. तेव्हा त्यामध्ये तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी, इव्हन आपण ज्या आता गोष्टींवर बोललो ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहे. तर ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण चिकनचं बघत होतो, तिकडे जाऊ. काही लोक जे उकडताना करतात ना, उकडायला टाकतात तेव्हाच मसाले वगैरे टाकून देतात बॉस. आणि काही लोक उकडायला वेगळं टाकतात, मसाला तेलात परतून घेतात आणि तेव्हा भाजी करतात. तसं जर बघितलं तर ही तेलात परतलेली भाजी एकदम टेस्टी, आणि जी उकडलेल्या याच्यात भाजी करतात ती समवट लेस टेस्टी, पण ती हेल्दी आहे. त्या भाजीमुळे शरीरामध्ये जे धमन्या किंवा जे सिस्टम आहे त्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढत नाही. आणि कोलेस्टेरॉल जर वाढला नाही, कोलेस्टेरॉल वाढतं म्हणजे काय होतं की आपली धमनी, आता आपल्या हातात पण धमनी असते, सगळीकडे धमनी आहे आपल्या शरीरात, ती एक पाईपलाईन आहे. या पाईपलाईन मधनं ब्लड फ्लो होतं. ह्या ब्लडला ना जेव्हा आपण हे आता डाळडा खूप कमी झाला, पहिला खूप वापरला जायचा मैदा डाळडा, हे जे आपण तेलकट मसाला करतो ना याची कोटिंग बनत चालते आतमधून, कोटिंग, आणि ही कोटिंग अशी 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 वाढत चालते आणि ब्लड फ्लो कमी 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 होत चालतो. मग एक वेळा असं आहे तो कधी एकदम पॅक होऊन जाते आणि त्यातनं रक्ताचं ट्रान्सफॉर्मेशन होणं अगदी नगण्य किंवा नथिंग होऊन जातं. आणि त्यावेळेस काय होतं, सपोज आपल्या खालच्या सिस्टमला ब्लड जात आहे आणि त्याची धमनी बंद झाली तर आपल्याला काय येतो, पुढे जाणारा वरून येणारा किंवा रक्त सप्लाय हृदयाला जे होतं इनपुट ते येत राहतं, पण आउटपुट होतं का नाही. मग त्यामुळे हृदयावर काय येतो, दाब येतो आणि आपल्याला अटॅक येतो. आता याची खूप सारे कारण आहे. जसं आपण आताच बघितलं, आपण तिखट जवळजवळ कमी केले. तिखट, आपण जे तिखट खातो ते जगात सगळ्यात जास्त तिखट आहे. साऊथ आफ्रिकेनंतर आपलं साऊथ आफ्रिका पण एवढं तिखट खात नाही. आपण सगळ्यात जास्त तिखट लोक आहे. तरी देखील आपले आजोबा हे ह्याच्यापेक्षा तिखट खायचे, त्यामुळे त्यांना कधी ब्लॉकेज होत नसत. आपले पहिले लोक कायम पायी पायी चालायचे, सायकलवर चालायचे, त्यामुळे तो एक व्यायाम व्हायचा. आता तुम्ही आता एवढ्यात पासआउट होऊन इकडे आला, तुम्हाला आठवतं की एवढ्यात जशी तुमची 10वी संपली तुम्ही कधी पळाले? तुमचा तुम्हीच विचार करा, तुम्ही कधी पळाले? अरे तुम्ही तर रनिंग मध्ये भाग घ्यायचे, कधी पळाले? 12वी 11वी-12वी संपल्यानंतर आता 4-1 महिने झाले, सुट्ट्या लागून 6 महिने झाले, कधी पळाले तुम्ही? आता तुम्ही जे म्हणता ना तुम्ही शाळेचा कंटाळाला मोठं व्हायचं, आता तुम्ही मोठे झाले, पळायचं बंद झालं, म्हणजे आता तुम्हाला तुमचे आजार जाणवतील. कारण आपण ना तिखट खातो, ना पळणं बंद झालं, बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या बंद झाल्या. आणि त्यामुळे हे आर्टिफिशियल फर्स्ट एड जे आपण आता शिकणार आहोत किंवा शिकतो आहोत, हे शिकण्याची गरज आहे. नाहीतर तो जो आपण हात ठेवून ही सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे ब्लड फ्लो बाकीकडे जावं, जे ब्लॉकेज झाले, तो जो शॉक बसल्यामुळे ब्लड क्लोट झालं ते चालू व्हावा म्हणून आपण इथे प्रेशर देतो. इथे दोन्ही हाताने प्रेशर दिला की छातीला मदत मिळते, हृदयाला मदत मिळते अजून प्रेशर पुढे लोटण्याचा. आणि ते ब्लड काय होतं, पुढे ढकललं जातं आणि पुढच्या बॉडीला भेटतं आणि आपलं हृदय काय होतं, चालू होतं. पुढचा सप्लाय बंद झाला म्हणजे रक्त मागितलं जाईल, मागणी दिली जाईल आणि छाती काय होईल, चालू होईल. 2-3 पद्धती, छाती चालू होते, पुढे प्रेशर येतो, त्यामुळे पुढे रक्त काय होतं, सप्लाय होतं. मग ही एक पद्धत आहे ज्यामध्ये सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट केलं जातं. ह्या पद्धतीने इथे ना वर ना इथे खाली ना हृदयाच्या बाजूने, मध्यभागी जिथे छातीचा पिंजरा गोल बनतो पिंपळाच्या पानासारखा, तिथे हे 2 हात ठेवायचे आणि ते प्रेस करायचे. बॉस ते किती प्रेस करायचे त्याचं एक लिमिट दिलंय बॉस. याला लिमिट दिलंय बॉस की 80 वेळा आपल्याला प्रेस करायचे मिनिटात. एका मिनिटात किती वेळा प्रेस करायचं, हे 80 वेळा. 80 वेळा. आता पार अगदी खाली दाबून पिंजरा पण नाही मोडला पाहिजे. रेग्युलर पद्धती आपण कॉमन प्रेशर देऊन अशा पद्धतीने आपल्याला 80 वेळा एका मिनिटात प्रेस करायचंय. म्हणजे एका मिनिटात किती सेकंद आहे, 60 सेकंद आहे. आपल्याला नियर अबाउट सेकंदाला 1.5 असा या हिशोबाने आपल्याला 80 वेळा प्रेस करायचंय. अल्टरनेट 15 कॉम्प्रेशन विथ 2 ब्रीथ अंटिल हेल्प अराइव्ह. किंवा आपल्या 2 ब्रीथ सुटतात ना तेव्हा 2 कॉम्प्रेशन, म्हणजे आपण जसं श्वास घेतो ना, फर्दर सोडून द्या. आपल्याला हाताचा कॉन्सेप्ट घ्यायचा आहे, छातीच्या एकदम मिड पॉइंटला 80 वेळा प्रेस करायचे.
80 वेळा आपल्याला प्रेस देता आले पाहिजे. आणि जेव्हा चालू होईल, जेव्हा आपली त्याची पुढची छाती चालू होईल आणि आपल्याला जर हेल्प मिळाली नाही तर 2 ब्रीथ मध्ये एकदा आपल्याला कॉम्प्रेशन द्यायचं आहे, हळूहळू. मग आता याचा आपण डेमो आजच व्हिडिओ टाकली जाईल आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा याचा प्रॉपर डेमो भेटेल. हे सर्क्युलेशनसाठी बॉस. ब्रीथिंगसाठी काय केलं जातं? ब्रीथिंगसाठी आपण माउथ, आताच्या पहिल्या मूव्हीमध्ये जनरली चालायचं, आता बंद झालं. माउथ टू माउथ ऑक्सिजन सप्लाय करतो. कसा? नाकाने ओढायचा आणि तोंडाने सोडायचा नाही. तोंडानेच हवा ओढायची, सोडायची, ओढायची त्याच्या तोंडात सोडायची, ओढायची त्याच्या तोंडात सोडायची. कारण नाकाने ओढलेली हवा जर आपण तोंडाने त्याच्याकडे सोडली, त्याच्या तोंडात जर सोडली तर त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड नाही पण डायऑक्साईड बाहेर पडतो. जेव्हा आपण हवा ओढतो आणि हवा सोडतो तेव्हा आपल्या जनरली जेव्हा तुम्ही तोंडाने उच्छवास सोडता तेव्हा ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. तुम्हाला आठवत नसेल किंवा असेल, जेव्हा तुम्ही चुलीला फुकणीने हवा फुकता तेव्हा जास्त प्रमाणात हवा जर फुकली तर तुम्हाला गोल गोल भवरे यायचे, चक्कर आल्यासारखं. कारण तुम्ही जेवढी जादा हवा तोंडाने सोडाल तेव्हा तुमच्या तोंडातनं ऑक्सिजन बाहेर निघेल आणि बॉडीत ऑक्सिजनची काय होईल? कमतरता. म्हणून ब्रीथिंगसाठी दुसरा एक उपाय आपल्याला दिलेला आहे की माउथ टू माउथ ऑक्सिजन सप्लाय करणे. आणि तिसरा आहे एअरवेज. आता हा एअरवेज बंद पडला, शॉक बसला, पाण्यात गेला, हा एअरवे बंद पडला. याला एक साधं सिंपल ही चीन म्हणतात, याला चीन. हे चिन्ह वरती करायची अशा पद्धतीने. याने काय होतं? एअरवेज चालू होतात. मग आपण जरा सिस्टमॅटिकली बघू. एखाद्याला शॉक बसला, पहिला आपण काय करणार? पहिला आपण त्याची चीन वर करणार, खाली झोपवणार त्याला आणि त्याची चीन काय करणार? ह्या अशा पद्धतीनेच, असं नाही असं वर करणार. हे जे बोट आहे ना, हीच पद्धत आहे. ह्याचं जे मधलं बोट आहे ते लावणे आणि अशा पद्धतीने त्याची चीन काय करणे? वरती करणे. ही पहिली पद्धत. याने हा एअरवेज क्लीन होतो. किंवा एअरवेजला जर पाण्यात बुडाल्यामुळे कधी मोठा होतो, कधी छोटा होतो, शॉकमुळे तो आकुंचन पावतो, ते सगळी सिस्टम क्लिअर होते जेव्हा आपण असं करतो, चीन वर करणे. काय झालं? एअरवेज ओके झालं. दुसरं, तुम्हाला बघायचंय किती सिस्टम त्याची अनअप्रोप्रिएट आहे. तुम्हाला सर्क्युलेशन करणं गरजेचं आहे का ब्रीथिंग करणं गरजेचं आहे? जर छाती बंद पडलेली असेल, अगदी 1, 2, 3 सेकंद झाले छाती बंद पडलेली आहे, तर तुम्हाला एक्सटर्नल ऑक्सिजन माउथ टू माउथ सप्लाय करायचा आहे. याला म्हणतात ब्रीथिंग चालू करणे. काय म्हणतात? ब्रीथिंग. आणि तिसरी गोष्ट, ऑक्सिजन चालू आहे, पाण्यात बुडालाय माणूस, पोटातलं पाणी निघलंय, थोड्या प्रमाणात ऑक्सिजन चालू आहे त्याची छाती, पण एवढी इफेक्टिव्ह चालू नाही, तर तुम्ही त्याला काय करणार आहे? सर्क्युलेशन. मग ऑक्सिजन देऊन ब्रीथिंग चालू करतात आणि 80 वेळा प्रेस करून त्याची काय चालू करतात? सिस्टम. म्हणजे त्याच्या हृदयात एकदा ऑक्सिजनचा सप्लाय झाला आणि हृदय थोड्या प्रमाणात चालू झालं की तुम्ही त्याला प्रेस देऊन काय करतात? हार्टला चालू राहण्यासाठी मदत करतात. ही 3 पद्धत आहे. फक्त पाण्यात बुडाल्यावर, ऑक्सिजनची कमतरता झाल्यानंतर, पाण्यात बुडाल्यानंतर, शॉक बसल्यानंतर, आगीत सापडल्यानंतर या पद्धतीने आपण ऑक्सिजन सप्लाय करतो. चीनवर करणे एअरवेज, एक्सटर्नल ऑक्सिजन सप्लाय करणे, ब्रीथिंग सिस्टम चालू करणे आणि प्रेस करणे, ज्याला सर्क्युलेशन सिस्टम वर्कआउट करणे म्हणतात. चालू झालेल्या हृदयाला वर्कआउट करण्यासाठी मदत करणे. फर्स्ट एड मध्ये आपल्याला हे 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग गावाकडे जर कोणी शॉक बसून बंद पडलं किंवा शॉक बसला तर पहिला त्याला, आता ज्याला कॉमन शॉक बसतो त्याचं काय नाही, मोठा शॉक बसला तर पहिली त्याची काय करायची? छाती प्रेस करणं गरजेचं आहे. त्याशिवाय बॉस एक रिकव्हरी पोझिशन आहे, ही आपल्या जुन्या काळापासून आज हॉस्पिटलमध्ये वापरतात. एक रिकव्हरी पोझिशन. सपोज तुमचं डोकं दुखतंय, तुमचं अंग दुखतंय, तुमचं डोकं ताप आलाय, तुम्हाला अंग भरून आलंय, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी. तर आपल्या शरीरामध्ये याला रिकव्हर करण्याची स्वतःची कॅपॅसिटी, फक्त त्याला एक नियम आहे बॉस. आपल्याला आता याच्यात कन्फ्युजन एवढं होतं, लेफ्ट की राईट, पण तसं काही नाही. आपल्याला एका बाजूला कानं झोपायचंय. कानं म्हणजे एका कडीवर झोपतो ना आपण, कडीवर
तशा पद्धतीने झोपायचंय. आपला जो सपोज आपण इकडनं झोपणार आहे, जेव्हा तुम्हाला ब्रिथिंगला प्रॉब्लेम येत असेल, जेव्हा तुम्हाला अंग भरून आलेलं असेल, किंवा आपल्याला असं अनकॉन्शियस फील होत असेल, तेव्हा आपल्याला एका कानावर झोपायचंय. आपला जो वरचा हात आहे तो कानाखाली लावायचा आहे आणि जो खालचा हात आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्याचा एक फोटो आज मी टाकतो. याला रिकव्हरी कंडिशन म्हणतात किंवा रिकव्हरी पोझिशन म्हणतात. यामध्ये श्वास प्रॉपर होतो आणि ज्या दिवशी तुमचा श्वास प्रॉपर सप्लाय होईल त्या दिवशी तुमची इम्युनिटी पॉवर, जी आपली शरीराची इम्युनिटी पॉवर आहे ती बूस्ट होते. आणि जो काही आपल्याला आजार आहे किंवा जे काही आपल्याला वाटतंय, कणकणल्यासारखं वाटतंय किंवा डोकं दुखतंय किंवा श्वास घ्यायला इश्यू होतोय, ते बरं होण्यासाठी मदत होते. काय करायचंय, सपोज आपल्याला हा आहे डावा कानावर झोपायचं, तो उजवा हात कानाखाली ठेवायचा आहे आणि जो डावा हात आहे तो बाजूला ठेवायचा अशा पद्धतीने, आणि आपल्याला एका कानावर झोपायचं. याला म्हणतात रिकव्हरी पोझिशन. त्याचा मी फोटो टाकतो आज. याला म्हणतात रिकव्हरी पोझिशन. ही फार जुनी पोझिशन आहे, ज्यामध्ये काय होतं बॉस, आता आपण डाव्या कानावर झोपलो तर डावा पाय जो आहे तो तसाच मुडकलेला असेल आणि जो उजवा पाय आहे म्हणजे वरचा जो पाय आहे, जो कुठला वरचा पाय असेल तो पुढे वाकून टाकायचा आहे. आपण तसंही वाकडत झोपतो, फक्त वरचा जो पाय असेल तो पुढे टाकायचा आहे. ही रिकव्हरी पोझिशन आहे. फर्स्ट एड मध्ये शॉक बसलेल्या माणसाची सिस्टम चालू झाली, तुम्ही ब्रिथिंग चालू केलं, सर्क्युलेशन चालू झालं, तर त्याला एका कानावर झोपवायचा. जो वरचा हात आहे तो कानाखाली आणि जो वरचा पाय आहे तो पुढे, अशा पद्धतीने त्याला झोपवायचं. याला रिकव्हरी पोझिशन असं म्हणतात, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हृदयाला वर्किंग करण्यासाठी, इम्युनिटी सिस्टमला, सर्क्युलेशनला, ऑक्सिजन सप्लायला मदत होते. ही रिकव्हरी पोझिशन म्हणून ओळखली जाते. तीही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याशिवाय आपल्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या सिस्टम आहेत, तर आपल्या बॉडीमध्ये आहे एक रेस्पिरेटरी सिस्टम, ऑक्सिजन वर्कआउट करणारी एक रेस्पिरेटरी सिस्टम आहे. एक आहे सर्क्युलेटरी सिस्टम, जी हवा आली, जी हवा आपल्या ब्लड मध्ये मिक्स केली हृदयाने, ते ब्लड सर्क्युलेट करणं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ते ब्लड सगळीकडे अवेलेबल करून देणे, ही काम करते सर्क्युलेटरी सिस्टम. तिसरी आहे डायजेस्टिव्ह सिस्टम, पचनाची संस्था. आता तुम्ही जनरली तुम्हाला आपल्या 10वी पर्यंत सगळ्यांना शिकवतात, 12वीला तर कन्फर्म शिकवतात असं. डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेशन करणारा अप्पर, बघा मोठं स्टमक, छोटं स्टमक तुम्ही शिकला असाल, जनरली सगळ्यांना माहिती. ज्याला काय म्हणतात बडा, एक स्टमक असतं आणि एक डिओडेनम वगैरे, एक अप्पर स्टमक असतं आणि एक लोअर स्टमक. आर्यन, बरं झालं आठवलं, तुम्हाला थेअरीचं सेशन आणि तुम्ही तुमचं सेशन दिलं नाही, पण आता तुम्ही सायन्सचे लोक आहे, तुम्हाला शेख सर शिकवायला होते बरोबर ना, तर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम सांगायची, शंतनू रेकॉर्ड करायची कॅमेरा लावून, उद्या म्हणजे उद्याच पाहिजे. तुम्हाला सुट्टी कधी असते? कधीच नसते. 5 मिनिटाची व्हिडिओ बनवायची, 5 मिनिटं. सकाळी लवकर उठायचं 6 वाजता आणि डायजेस्टिव्ह सिस्टम सांगायची, जी तुम्हाला शिकवली. तुमच्याकडे अजून बुक येते आणि तुम्ही ही सांगा रेस्पिरेटरी सिस्टम. तुम्ही 5 मिनिटं मोबाईल समोर ठेवायचा, तुम्ही उभं राहायचं, त्याचा डेमो द्या, तुम्ही उभे राहा, काय करायचं ते बघा, आणि तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम आणि तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टम उद्याच रेकॉर्ड करून आणायची. आणि तुम्ही जॉबला नाही जात, ते आजारी पडल्यामुळे तुम्हाला जर वाटलं आपल्या मित्राला मदत करायची तर तुम्हीच डायजेस्टिव्ह सिस्टम रेकॉर्ड करून दिली तरी चालेल. नेक्स्ट सेशन ते रेकॉर्ड करतील तुमचं. दोनही सिस्टम रेकॉर्ड उद्याच घेऊन यायचे, उद्या शनिवार आहे तरी घेऊन यायचे. तर कुठे होतो आपण, एक मोठं स्टमक असतं आपल्याला, एक छोटं स्टमक असतं. तर अशा पद्धतीची एक डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. ही एक सिस्टम आहे रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम. तिसरी आहे डायजेस्टिव्ह, चयापचयाची संस्था. तिसरी आहे द किडनी सिस्टम, ज्याला आपण एक्सक्रेटरी सिस्टम असं म्हणतो. आपला जो एक्स्ट्रा झालेला मटेरियल आहे ते बाहेर टाकण्याची जी सिस्टम आहे ती एक्सक्रेटरी सिस्टम. अशा वेगवेगळ्या सिस्टम आपल्याला बघायच्या आहे. याशिवाय आहे मस्क्युलो स्केलेटन सिस्टम. हे मसल्स आणि स्केलेटन, हे मस्क्युलो स्केलेटन सिस्टम एक आहे जी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला स्किन, इयर, आईज, नोज, नेक, ऍब्डॉमेन, जेनायटल सिस्टम,
बॅक, हेड, अशा वेगवेगळ्या ज्या बॉडी पार्ट आहेत त्याबद्दलची थरल माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं फर्स्ट एड मध्ये आपल्याला माहिती असेल. आपल्याला फर्स्ट एड मध्ये बेसिकली काय काय आहे, एक ब्रीथिंग सप्लायची एक सिस्टम, दुसरी रिकव्हरी सिस्टम, तिसरं आहे बॉस बँडेज कसं वापरतात. बँडेज आता तुम्हाला माहितच नाहीये किंवा आहे माहित नाही, पण एक बँडेज नावाचा प्रकार भेटायचा पहिला किराणा दुकानात, आजही भेटतो पण तेवढा वापरला जात नाही. ते बँडेज कसे वापरतात ते झालं मिनी बँडेज. जेव्हा तुम्ही आता जॉबला जाल तेव्हा तुमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स असतो, तिथे तुम्हाला मोठे मोठे बँडेज भेटतात. हे बँडेज सिस्टम आहे. आता तिचे पण खूप सारे नियम आहे, कुठल्या जखमेवर वापरायचं, कसं वापरायचं, किती दिवस ठेवायचं, कसं बदलायचं, कुठलं बँडेज वापरल्याने जखम चिकदळू शकते म्हणजे एक्स्ट्रा होऊ शकते, याचे खूप सारे पद्धती. त्यानंतर तुम्हाला सेरिंज इन्सर्ट करण्याचं एक. आता हे तुम्हाला नाही बरं का, हेल्थ सेफ्टीचे जे लोक आहेत, हेल्थ सेफ्टीचा एक डिप्लोमा आहे सेफ्टीचाच पण हेल्थचा, त्यांना आपण जे सलाईन लावतो ना, सलाईन लावली जाते त्याचं एक इन्सर्शनचं दिलेलं आहे. आणि हात मोडल्यानंतर कशा पद्धतीने तो, आता एखाद्याचा हे बघा मित्रांनो, पहिलं हे हात मोडण्याचं एक बघायचं आपल्याला. हे फर्स्ट एड का शिकतात? पहिला नियम, प्रत्येकी 150 लोकांमागे सेफ्टीचे लोक आहे. आता सेफ्टी म्हणजे तुम्ही फक्त एवढं पकडू नका की तुम्ही लोक, त्यामध्ये ना इतके सारे सेफ्टीचे प्रकार आहे, इतके सारे जवळजवळ 48 प्रकारचे सेफ्टीचे डिप्लोमा आपल्याकडे, पर्सनली आपल्याकडे 48 प्रकारचे डिप्लोमा आहे. ज्यामध्ये हेल्थ सेफ्टी वेगळा आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी वेगळा आहे, एन्व्हायरमेंटल सेफ्टी वेगळा आहे, असे वेगवेगळे प्रकारचे खूप सारे डिप्लोमा आहे. ज्या साईटवर तुम्ही काम करायला जाणार आहात जॉब लागल्यानंतर, तिथे फक्त तुम्हीच नाहीये बॉस, तिथे कंपल्सरी एक नर्स असते. आता नर्स आता मला पहिल्या या प्रश्नाचं उत्तर द्या, जर नर्सिंगचा कोर्स लेडीजने केला तर त्यांना नर्स म्हणतात, आणि जर नर्सिंगचा कोर्स जेंट्सने केला त्यांना काय म्हणतात? नर्सिंग. सो नर्स असणे म्हणण्यापेक्षा आपण तिथे म्हणू, जसे एक सेफ्टीचा एक माणूस असतो तसा तिथे नर्सिंगचा एक माणूस असतो. तसाच त्या कंपनीत एक एन्व्हायरमेंटल सेफ्टीचा देखील माणूस असतो. मी काय म्हणतोय नीट ऐका. तुम्ही ज्या कंपनीत तुम्ही सेफ्टीचे माणसं, फायरचा एक माणूस असतो, फायरचा माणूस असतो, सेफ्टीचा माणूस असतो, एन्व्हायरमेंटल सेफ्टीचा एक माणूस असतो, हेल्थ सेफ्टी जे नर्सिंग म्हणतो ना आपण, तर त्याचा एक पार्ट आहे हेल्थ सेफ्टी, त्याचे देखील माणसं असतात. हे का? तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी हे कामं ना हे रिमोट एरियामध्ये असतात. रिमोट एरिया म्हणजे रेग्युलर अर्बन एरियापासून खूप सारा दूर, हॉस्पिटल फॅसिलिटी नाही किंवा हॉस्पिटल फॅसिलिटी खूप सारी दूर आहे, मग तिथे या सगळ्या बरोबर एक अँब्युलन्स पण असते. मग होतंय काय, जेव्हा इमर्जन्सी गोष्ट घडते तिथं फर्स्ट एड रूम पण असते. अशा ठिकाणी त्या लोकांचा हात मोडला, त्यांची ब्रीथिंग सिस्टम बंद झाली, बरेच सारे त्यांच्या सिस्टमवर परिणाम झाला, तर आपण त्यांना फक्त वाचून आणून टाकणार का? त्यांना वर्कआउट काहीतरी द्यावं लागेल, इनिशियल ट्रीटमेंट. म्हणून तुम्ही सगळे जे लोक आहात, सगळे खूप सारे लोक आहे सेफ्टीमध्ये, खूप साऱ्या प्रकारचे लोक आहे सेफ्टीमध्ये. तुम्हाला इव्हन एवढं कम्प्लीट झाल्यावर जवळजवळ 28 ते 48 प्रकारच्या जॉबला अप्लाय करता येतो. इतके सारे प्रकार जे आपण पुढे सिलेबसमध्ये बघणार. इव्हन टेलिफोन ऑपरेटर पासून रनर, फक्त डिटेक्टरवाला, फक्त एक्सटिंग्विशरवाला, फक्त होस पाईप कॉन्सेप्टवाला, फक्त हायड्रन सिस्टमवाला, फक्त ड्रेंचर सिस्टमवाला, हे असे इतके सारे प्रकार आहे, खूप सारे, ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. हे फक्त तुमचे प्रकार आहे. तुमच्याशिवाय तिथे अजून खूप सारे लोक आहेत जे काम करतात सेफ्टीसाठी, फक्त सेफ्टीचे वेगवेगळे प्रकार. मग का? तर हे जे रिमोट एरियामध्ये काम करतात, तर तुम्ही फक्त त्यांना साईटवर किंवा फर्स्ट एड रूम मध्ये आणून ठेवू शकत नाही, तर त्यांना इनिशियल ट्रीटमेंट देणं गरजेचं नाही, तर तुम्ही वाचूनही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुणाला कुठलं काम करावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही जॉबला गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात, जॉब जॉईन झाल्यावर पहिलं पूर्ण तुमची जी कंपनी, जे काही युनिट आहे त्याचे राऊंड मारतात, त्याचं प्रॉपर ऑब्झर्वेशन करतात, चेकलिस्ट मध्ये सगळ्या गोष्टी चेक करतात. त्यानंतर तुम्ही तिथे बोर्ड लावतात, जसं काही बोर्ड सांगतो, स्मोकिंग नॉट अलाउड, सेफ्टी इज इम्पॉर्टंट, सेफ्टी फर्स्ट, प्रॉपरली अनप्लग केबल्स when work is over, close your door closely.
हे जे छोटे छोटे साईन आहे ना, साईन बोर्ड असे, हे पहिले लावले जातात. हे पहिलं तुमचं काम. दुसरं काम, आता तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलंय, तर त्या ऑब्झर्वेशन मध्ये जे हजार्डस गोष्टी आहे, ज्या काही हजार्डस गोष्टी, त्या पहिल्या रिकव्हर केल्या जातात. हे दुसरं तुमचं काम. दुसरं म्हणजे पहिलं काम केले तुम्ही, पहिलं ऑब्झर्वेशन केलं, पहिलं काम. दुसरं बोर्ड जिथे जिथे गरजेचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, लॉकडाऊन, लॉकआउट आणि टॅग आउट, टॅगिंग करतात. ओके. तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला जे हायली हजार्डस वाढतात पहिलं त्यावर तुम्ही ऍक्शन घेणार. चौथी गोष्ट आहे, तुम्ही क्लासिफाय करणार लोकांना म्हणजे डिपार्टमेंटला, आणि ज्या त्या डिपार्टमेंटला जे हाय प्रायोरिटी, हाय रिस्क, हाय हजार्ड प्रायोरिटीचे लोक आहेत त्यांना पहिली ट्रेनिंग देणार. मग तशाच प्रायोरिटीने कमी येणार आणि त्यांना त्यांच्याशी रिलेटेड ट्रेनिंग देणार, जे कामाशी रिलेटेड आहे, सेफ्टी ट्रेनिंग. आणि त्यानंतर 6 नंबरचं तुमचं काम आहे, त्या प्रत्येक डिपार्टमेंटमधील काही लोक सिलेक्ट करणे आणि त्यांना इमर्जन्सी ट्रेनिंग देणे, इमर्जन्सी प्लॅनिंगची ट्रेनिंग देणे. आपला एक विद्यार्थी आहे आणि मित्र पण आहे. आता तुम्ही आता पुढे जॉबला लागल्यावर विद्यार्थी पण मित्र पण होणार. तर तो एका मोठ्या रेप्युटेड कंपनीत काम करतो, खूप मोठ्या. त्यांनी आपल्याला इमर्जन्सी प्लॅनिंग पाठवली, करंटची, या मंथची. त्यांनी सांगितलंय, सर ही सगळा सिलेबस एका बाजूला जो काही असेल, आणि सेफ्टीचा हा एवढा पार्ट जर तुम्ही मुलांना शिकवाच, सांगा, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची इमर्जन्सी प्लॅनिंग. आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये सुट्ट्या आपण थोड्या पोस्टपोन करू, दिवाळीनंतरच्या सुट्ट्या घेऊन ताईला सोडणं वगैरे असतं. नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला ते बघायचंय, कारण ते करंटली चालू आहे त्यांच्याकडे, ते आपण बघणार आहे. इमर्जन्सी प्लॅनिंग शिकवा. हे तुम्हाला त्या प्रत्येक डिपार्टमेंट मधला जो माणूस सिलेक्ट, 1, 2, 3 लोक सिलेक्ट करतात ना, त्यांना तुम्हाला ती इमर्जन्सी प्लॅनिंग किंवा ती सगळी फॅसिलिटी जी तुम्हाला तिथे द्यायची ती शिकवायची. म्हणजे काय, आता फर्स्ट एड आहे, तुम्हाला एकट्याला येऊन काय उपयोग आहे, तुम्हाला एकट्याला येतं, तुम्हाला प्रॉपर येतं. आणि इमर्जन्सी आली, 25 लोक जर एका वेळेस इंज्युअर्ड झाले, तर तुम्ही कोणाकोणाला फर्स्ट एड द्याल, शक्य आहे का, नाही. तेच तुम्ही त्या प्रत्येक डिपार्टमेंटला एका माणसाला सिलेक्ट केलं. तुमच्याकडे आहे 20 डिपार्टमेंट, किती लोक सिलेक्ट झाले, 20 लोक. ऍक्सिडेंट काही एकाच वेळी सगळ्या डिपार्टमेंटला सहसा होत नाही, कुठल्या तरी एखाद्या युनिटला होतो. आता विचार करा, तिथे ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही किती लोकांना ट्रेनिंग दिली होती, 20. ते लोक त्यांचं तर काम करत असेल, पण इमर्जन्सी मध्ये काय म्हणून कामाला येतील तुम्हाला, फर्स्ट एड पर्सन म्हणून. तुम्ही एक आणि ते 20 लोक, किती लोक झाले फर्स्ट एड देण्यासाठी, 21 लोक. तुम्ही रिमोट एरियात, जोपर्यंत हॉस्पिटल फॅसिलिटी भेटल, पण आता या क्षणाला तुम्ही 21 लोक आहात, तुम्ही सुपरवायझर, म्हणजे 20 लोक आहेत जे काय देतात, फर्स्ट एड. त्या प्रत्येक 20 डिपार्टमेंट मधला एक माणूस सिलेक्ट केला, त्यांना तुम्ही इमर्जन्सी फायर फायटिंगची ट्रेनिंग दिली. कुठे इमर्जन्सी मध्ये आग लागली तर तुमच्याकडे परत किती लोक आहेत, 20 लोक. तुम्ही एकटे फायर फायटिंग करून होणार आहे का, तुम्ही त्यांना एक्सटिंग्विशर वापरणं शिकवलं, तुम्ही त्यांना हायड्रंट सिस्टम वापरणं शिकवलं, तुम्ही त्यांना स्प्रिंकलर सिस्टम शिकवली, तुम्ही त्यांना फ्लडिंग सिस्टम शिकवली, ऑटोमेटेड पण आणि मॅन्युअल पण. तुम्ही त्यांना अलार्म सिस्टम बद्दल माहिती दिली, तुम्ही त्यांना कुठलं प्लेस असतं ते असेंब्ली पॉइंटला लोक कसे नेतात ते शिकवलं. खूप सारं जे फायर फायटिंगचे नियम आहे. तुमच्याकडे एका ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, किती लोक झाले, 20 लोक. असे तुम्हाला 26 स्टेप आहे. प्रत्येक डिपार्टमेंट मधील प्रत्येक व्यक्तीला जेवढे तुम्हाला शक्य आहे, प्रत्येक कॉमन ट्रेनिंग सगळ्यांना द्यायची, पण सिलेक्टेड ट्रेनिंग प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या एक माणसाला देणं गरजेचं आहे, जे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये हेल्प करतात. तुमचं काम आहे बॉस, सेफ्टी सुपरवायझर, सेफ्टी ऑफिसर, ह्या तुमच्या पोस्ट आहे, जे सेफ्टीचं नियमन करतं. पण एक माणूस सगळीकडे काम करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला 6व्या नंबरचं काम आहे, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किंवा कंपनीमध्ये, ज्या कंपनीत तुम्ही जाता तेथील लोक ट्रेन करणं. आता होतंय काय रियालिटी बघा, आपण फर्स्ट एडच बघतोय, म्हणून आपण हे डिसलोकेशनचं बघू. कुणाचा हात वगैरे कट झाला, कट नाही, मोडला वगैरे, तर तो हॉस्पिटलमध्ये 1 तास जायला जर वेळ असेल किंवा अर्धा तास, तर तोपर्यंत तो डिसलोकेटच राहणार का. तो कसा सेट केला जातो, कुठे साप वगैरे चावला, एखाद्या रिमोट एरियात साईट चालू आहे, साप चावला, तर तुम्ही अर्धा तास जर हॉस्पिटलला जायला लागतं तर तसंच राहू देणार का, नाही. तुम्हाला फर्स्ट एड तर घ्यावंच लागेल. पण ह्या सगळ्या फर्स्ट एड तुम्हाला आणि तुमच्याबरोबर काम करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला शिकवायचंय. फर्स्ट एड शिकवायचं, फायर फायटिंग शिकवायचं, सेफ्टी शिकवायची. याचा अर्थ ते तुमच्या पोस्टवर येणार नाही, काळजी करायची नाही. पण याचा अर्थ तुम्ही इफेक्टिव्ह सिस्टम तिथे काय करता, इम्प्लिमेंट करतात. आता होतंय काय बघा, लोक जातात इंडस्ट्रीत,
तुम्ही पण उद्या जॉबला जाणार आहे, पण हा जो अप्रोच आहे, सेफ्टी शिकलात आणि तो तुम्ही दुसऱ्याला शिकवायचा नाही, हा जो अप्रोच आहे याच्यामुळे ऍक्सिडेंटचा रेट कमी होत नाही. तुम्ही 1 माणूस 2 माणूस किंवा मॅक्सिमम 6 लोकांची टीम, तशी खूप मोठी पण असेल, 25 गोदरेज सारख्या कंपनीमध्ये 150, 200, 60, 40 लोकांची सेफ्टीची टीम असते. ती कंपनी पण मोठी आहे, त्यांच्या साईट पण खूप जास्त आहे. पण 5 आणि 6 लोकांची टीम 100, 150, 250, 1000 लोकांमागे काय काम करणार आहे सेफ्टीचं? सुपरविजन करणं शक्य आहे बॉस, सुपरवाइज करणं शक्य आहे. पण इमर्जन्सीमध्ये जेव्हा इमर्जन्सीची कॉन्सेप्ट येईल ऍक्सिडेंटमध्ये, तेव्हा तुम्ही 2, 4, 6 लोक कितपत हेल्प कराल? म्हणून तुम्हाला तेथील जे वर्कर आहे, तेथील जे मिडल मॅनेजमेंट आहे, त्यांना सेफ्टी, अप्पर जे मॅनेजमेंट आहे त्यांना प्रॉपर माहिती देणे, आणि मिडल आणि लोअर मॅनेजमेंट आहे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणे, हे खरं तुमचं काम आहे. तुमचे 2च काम आहे, खरे तुमचे 2 काम बघा. ऑब्झर्वेशन करणे, हजार्ड फाइंड करणे आणि त्याच्यावर उपाय शोधणे. ओके बॉस? आता नीट आहे का? गेल्यानंतर प्रॉपर ऑब्झर्वेशन करणे, तेथील पोटेन्शियल हजार्ड शोधणे आणि त्याच्यावर काय करणे, उपाय, अल्टरनेटिव्ह काढून उपाय शोधणे. हे तुमचं पहिलं काम, ज्याने काय कमी होईल? ऍक्सिडेंटचा रेट. पण शब्द तोच सांगतो, ऍक्सिडेंटचा रेट फक्त कमी होतो, ऍक्सिडेंट निघून जातात का मुळापासून? नाही. मग दुसरा पार्ट काय तुमचा? ऍक्सिडेंट होणारच नाही. भले ज्याच्यामुळे 80% नुकसान होणार होतं ते 20% होईल, पण अपघात होणार. मग दुसरं तुमचं महत्वाचं काम आहे इंडस्ट्रीमधील, तेथील लोकांना ट्रेनिंग देणे. नीट आहे का? तुमचं दुसरं महत्वाचं काम आहे तेथील लोकांना काय देणे? ट्रेनिंग. म्हणून मी तुम्हाला कायम शंतनू, आर्यन किंवा जे तुम्हाला मी कायम सांगतो, तुम्ही व्हिडिओ बनवून टाका. ऑनलाईनचे पण जे लोक आहे त्यांना, ज्यांना शक्य आहे, आता जे लक्ष देतात त्यांना, तुम्हाला तुमचे व्हिडिओ बनवून का टाकायचे आहे? त्याचा काही आम्हाला काही उपयोग नाहीये, पण ते टाकायचे यासाठी आहे बॉस, की तुम्हाला लोकांना ट्रेनिंग द्यायची, आणि ते ट्रेनिंग तुम्ही जाऊन डायरेक्ट त्याच दिवशी किंवा 8 दिवसांनी केलं तुम्हाला लोकांपुढे उभं, वर्कर पुढे, आणि द्या यांना ट्रेनिंग, शक्य आहे का? तुम्हाला आज उभं केलं, चला आपण एखाद्या ग्रामपंचायतीत जाऊ, तुमच्या जाऊ, राजापूरला जाऊ, आणि त्यांना आपण आता जे शिकलात तुम्ही जेवढं, त्याची ट्रेनिंग द्यायची, त्याची लीड करायचं शंतनू किंवा आर्यनला. कोण देईन बोला? 5-6 लोक असतातच. तसं नगर शासनाने सांगितलंय, प्रत्येक ग्रामपंचायतीतले जे लोक आहेत किंवा सरकारी विभागातले, त्यांना फायर अँड सेफ्टीचं ट्रेनिंग ऍटलिस्ट कंपल्सरी. मग आपण तर प्रत्येकाचं आपले जेवढे ऍडमिशन आहे तेवढ्या गावात देऊ शकतो. चला आता मला सांगा, कोण राजापूरला ट्रेनिंग देईल? आणि आमचं गाव आहे, आमच्या गावात कोण ट्रेनिंग देईल? बोल. तुम्ही का? तुम्ही राजापूरला कोण देईल? तुम्ही राजापूरला. तर उद्या ट्रेनिंग अरेंज करायची का? मी बोलतो ते ओळखीचे, खरंच ओळखीचे, फक्त सेफ्टी बद्दल सांगायचं. ऍक्सिडेंट का होतात, नेमकं काय चुकतं, आपल्याला कुठे कुठे इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे, काय काय करणं गरजेचं आहे, ऍक्सिडेंट कमी करायचं असं, पोटेन्शियल हजार्ड शोधायचे असतील तर आपल्याला नेमकी काय प्रोसेस करायचंय, हे सांगता येईल का? म्हणजे अरेंज करायला इनिशियल स्टेज आपण त्यांना 4 महिने ट्रेनिंग देऊ. 4 महिने म्हणजे प्रत्येक महिन्याला 1-1 तासाची ट्रेनिंग देऊ किंवा अर्धा तासाची. कोण लीड करेल? तुम्ही करायला हवे. माझं आता म्हणणं समजून घ्या. आता हा जो लो कॉन्फिडन्स आहे तो बिल्डअप तर व्हायला पाहिजे. कंपनी जेव्हा तुम्हाला राहण्याची सोय देते, थोडंफार पेमेंट देते, कोणत्या तरी अपेक्षेने देते. काही भारतात अजून, मी तुम्हाला परवाच एक लेख स्टेटसला ठेवला होता, मी म्हणलं होतं ग्रुपला टाकला की नाही मला माहित नाही, पण भारतात अजून 50-60% सेफ्टीचे लोकच नाहीये कंपन्यांमध्ये. आता तुम्ही जर ज्या कंपनीत भरले तिथं तुम्हीच पहिले सेफ्टीचे असाल, आणि तुम्हाला जर ट्रेनिंग द्यायची वेळ आली, पीपी कोणते कसे वापरायचे, तर मग हे जे उद्या होणार आहे आणि हे कंपल्सरी होणार आहे, आपल्याकडे 2च काम आहे. पोटेन्शियल हजार्ड शोधणे, म्हणून तर आपण ऑफिसर आणि सुपरवायझर म्हणून ओळखला जातो, वर्कर नाही. सेफ्टी ऑफिसर किंवा सेफ्टी सुपरवायझर. पोटेन्शियल हजार्ड शोधणे आणि त्याच्यावर उपाय काढणे, आणि दुसरं तेथील लोकांना ट्रेनिंग देणे. टूल बॉक्स टिप्स आठवले का? टूल बॉक्स टिप्स आठवते का? आपण यावर एकदा बोललो होतो.
तुम्हाला आठवत नाही मित्रांनो, कामाला रोज काम चालू जेव्हा होतं तेव्हा आज काय काम आहे, तिथे कुठले कुठले हजार्ड आहे, तुम्हाला कुठले कुठले पीपीई वापरायचे आहे आणि ऍक्सिडेंट झाला तर काय रिएक्शन त्यावर घ्यायची, हे पहिलं रोज कामाच्या आधी शिकवलं जातं. त्याला म्हणतात टूल बॉक्स टिप्स, टूल बॉक्स टीपीटी. ओके बॉस, हे रोज द्यायचं. मग त्याला काय असेल, पुढे 5, 25, 30, 40, 50 वर्कर्स असतात. ते जे वर्कर आहे त्याच्या पुढे तुम्ही उभे असतात आणि तुम्ही त्यांना सांगत असाल काय कसं कधी कशा पद्धतीने काम करायचे, तर कुठले कुठले धोके, आज कोणते कोणते पीपीई वापरायचे, किती दिवसाचं परमिट आहे, किती कालाचं परमिट आहे, कोण काय काम करणार आहे, कोण काय काम करणार आहे, हे तुम्हाला उभं राहून सांगायचं. आता कसं सांगाल तुम्ही? दुसरं काम टूल बॉक्स टिप्स टिप म्हणजे पण ट्रेनिंग देणे आणि तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन सेफ्टीची ट्रेनिंग द्यायची, फायरची ट्रेनिंग द्यायची, फायरचा डेमो द्यायचा, सेफ्टीची मोटिवेशनल मेंटल सायकोलॉजिकल ट्रेनिंग द्यायची. मग बॉस ते तुम्हाला आजच्या आज भेटणार नाही, लगेच काही जमणार नाही, म्हणून तुम्हाला व्हिडिओज बनवायच्या या टॉपिकवर आणि त्या तुम्हाला अपलोड करायच्या, पाठवायच्या, ग्रुपवर पाठवा, मला पाठवा, त्यामध्ये तुम्हीच बघा त्या, तर तुम्हाला ट्रेनिंग देता येईल. नाही तर मग आहेच आहे आपल्याकडे जेवढ्या आतापर्यंत आपल्याकडे 100-400 लोक पास आउट झाले आणि 100-400 लोकांच्या गावांच्या ग्रामपंचायत कमीत कमी 150 ग्रामपंचायत आपल्याकडे. रोज ट्रेनिंगला जाऊ, दर शनिवारी ट्रेनिंगला जाऊ. आज तुम्ही उद्या परवा जेवढे आहे तेवढे, त्याने काय होईल, तुम्हाला बिल्डअप भेटेल. नाही तर सॅलरी भेटेल 8,000, 9,000 राहणं कंपनीचं. आणि जर तुम्हाला प्रॉपर आलं तुम्हाला सॅलरी भेटेल 13-14, राहणं कंपनीचं, कदाचित खाणं कंपनीचं, ट्रॅव्हलिंग कंपनीचं. तुमच्या लक्षात येत आहे का? व्हॉट यू ऑफर देम अगेन्स्ट दॅट दे विल ऑफर यू. तुम्ही काय देता त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कंपनी देते. म्हणून हे फर्स्ट एड ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या कंपनीतल्या सगळ्या लोकांना द्यायचंय, फायरचं ट्रेनिंग पण द्यायचंय. या सगळ्या ट्रेनिंग तुम्हाला सप्लाय करायच्या आहे. बेसिकली हे 2च आहे. मग या फर्स्ट एड ट्रेनिंगचे आपण काही व्हिडिओ, काही प्रात्यक्षिक अपलोड करू, काही प्रात्यक्षिक बघण्याचा प्रयत्न करू. ओके बॉस, हे फर्स्ट एड आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या सिस्टम, सगळ्यात महत्वाचं ब्रीथिंग सिस्टम सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा, रिकव्हरी पोझिशन सगळ्यात महत्वाची. या 2 सगळ्यात महत्वाच्या कंडिशन आहे ज्या फर्स्ट एड मध्ये तुम्हाला आल्या पाहिजे. कट जर बसला, कुठे कापलं वगैरे, तर काय करायचं, तुम्हाला मी मागे सांगितलं, आपल्या एका विद्यार्थ्याचं बोट कापलं गेलं होतं पण त्याने फर्स्ट एडचा ट्रेनिंग घेतली होती. त्याने त्या क्षणाला ते बोट उचलून लगेच हाताला लावल्यामुळे त्याला ते बोट ठेवता आलं, नाहीतर ते बोट हातापासून वेगळं झालं असतं. हे फर्स्ट एडचं महत्व आहे की जर बोट कट होऊन किंवा कुठलाही पार्ट कट होऊन गेला तर मध्ये एक्सटर्नल मटेरियल जाता कामा नये. आपल्याला इनिशियली लगेच ते मटेरियल तिथे काय करायचं, अटॅच करणं गरजेचं बॉडीचं. येते लक्षात? हे फर्स्ट एडचं महत्व आहे. गव्हर्नमेंट सांगतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला फर्स्ट एड ट्रेनिंग आलीच पाहिजे. मग त्यासाठी गव्हर्नमेंटकडनं प्रत्येक शाळेत फर्स्ट एड ट्रेनिंग कंपल्सरी आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ठिकाणी फर्स्ट एड ट्रेनिंग कंपल्सरी आहे. बऱ्याच ठिकाणी होतं, बऱ्याच साऱ्या ठिकाणी होत नाही, पण ही बेसिक गरज आहे. काय म्हणतात त्याला, फंडामेंटल कॉन्सेप्ट मध्ये हे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट केलंय. शाळेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला फर्स्ट एड ट्रेनिंग ही दिलीच जाते, जी त्याला आयुष्यभर पुढे येते. जसं फर्स्ट एड म्हणजे प्रत्येक छोटा मोठा नाही, प्रत्येकाच्या घरात गॅस आहेच. मग इमर्जन्सीमध्ये गॅस, जर इमर्जन्सीमध्ये आता कुठेतरी घटना घडली होती मुंबईला, इमर्जन्सीमध्ये जर गॅस पेटला तर काय करायचं? आता काय त्यासाठी आर्यन, शंतनू किंवा मी पळत तर जाणार नाही ना कुठे. त्या प्रत्येक माणसाला, त्या व्यक्तीला, घरातल्या हे माहीत असणंच गरजेचं आहे की जर गॅस टाकीला आग लागली किंवा गॅस पेटला तर काय करायचंय, किती वेळ ऍक्शन घ्यायची नाही, किती वेळ घ्यायची, कशी घ्यायची, काय घ्यायची, ही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, कारण प्रत्येकाच्या घरात गॅस आहे. ओके, अशा बऱ्याच साऱ्या कॉन्सेप्ट आहे ज्या फर्स्ट एड मध्ये काउंट होतात. फक्त फील्ड वेगवेगळे आहेत. आपण आपलं बॉडीशी रिलेटेड फर्स्ट एड बघतोय. ओके.